आपण थेट मान तालुक्यातील मलवडी येथील परमपूज्य गुरुदेव महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांच्या मठामध्ये आलेलो आहोत। आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम पाहावयास मिळत आहे। परमपूज्य महंत श्री शांतिगिरी महाराज यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होत आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या मठामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शांतिगिरीजी महाराज बाबाजींचे यांचे भक्त मोठ्या प्रमाणात या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास आलेले आहेत। आपण दृश्य पाहतोय ते बाबाजींचं सत्कार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बाबाजींनी भक्तांचा सत्कार केलेला आहे। आपण दुसरं दृश्य पाहत आहे ते या निमित्त बाबाजींचे जे भाविक आहेत त्या भाविकांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे। दर्शन घेताना आपण बघत आहोत ते संतोष बोराटे व बोराटे बोडके परिसरातील भाविक आहेत। बाबाजींचे ते दर्शन घेत आहेत। हा दर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शैक्षणिक साहित्याचं वाटपही करण्यात आलेलं आहे। बाबाजींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली आपण दृश्य पाहतो। गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य असे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते। पण बघतोय ते बाबाजींचे भक्त आहेत, ते भक्त दर्शन घेत आहेत। आपण थेट कार्यक्रमच पाहत आहात। यावेळी महाप्रसाद ज्यांनी दिलेला आहे त्या कौशल्य कदम यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आलेला आहे। विविध महंत आले होते त्यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पाद्यपूजा पण यावेळी करण्यात आलेली आहे बाबाजींची। आपण दृश्य पाहतोय ते या निमित्तानं शैक्षणिक साहित्याचं वाटपाचा कार्यक्रम आपण पाहत आहे। शैक्षणिक साहित्याचं वाटप केल्यानंतर वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे महाराज यांनी मनोगतही व्यक्त केलेलं आहे। आपण दृश्य पाहतोय ते शैक्षणिक साहित्याचं वाटप या बाबाजींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे। शैक्षणिक साहित्य हे बाबाजींच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। संतोष बोराटे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर बाबाजींचा प्रवचनाचाही कार्यक्रम झालेला आहे। आपण ऐकूया संतोष बोराटे महाराज यांचं मनोगत आणि त्यांच्या मनोगतानंतर थेट बाबाजींचं आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याच्या निमित्तानं चला तर आपण कार्यक्रमात जाऊया। महंत श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम मलवडी या ठिकाणी हा गुरुपौर्णिमा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना मान तालुका आणि सर्वच परिसरातील आपली सगळी मंडळी महाराजांच्यावर प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि अधिकारानं मानानं ज्ञानानं वयाने जे काही मोठी मंडळी आहे त्या सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये हे सगळे गुरु असतात। ज्ञानानं कोण गुरु आहे, वयानं कोण मोठा आहे, अनुभवानं कोण मोठा आहे, सगळी गुरु आहेत आपल्यापेक्षा वयानं मोठी असणारे सगळी गुरु आहेत। सगळ्यांना या ठिकाणी मी वंदन करतो। संपूर्ण परिसरामधून लोक इथे येत आहेत। अनेक वर्षापासून गुजरात असेल, मान तालुका सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारी खूप भक्त मंडळी आहे। अनेक वर्षापासून ही त्यांची साधना तपश्चर्या गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे। हजारो लाखो भक्त त्यांचे या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आम्ही सुद्धा 20-22 वर्षापासून दिलीप सिंगकर यांनी विद्यार्थी दशेपासून आम्ही बाबजींच्याकडे येतो। आमच्या काय अडचणी असतील, मानसिक आधार असेल, वैचारिक आधार असेल, कुठलीही अडचण आली तरी बाबाजींच्याकडे यावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यातून त्यांनी मार्ग काढावा असं हे आपल्या तालुक्याला लाभलेलं, आपल्या तालुक्याची ती सुपुत्र आहेत आणि ती साधू आहेत। संपूर्ण भारतामध्ये त्यांचं आज नाव आहे। अखंड आयुष्य त्यांनी समाजासाठी वेचलेलं आहे आणि एवढं सगळं करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं। आज आपण पाहतो या ठिकाणी अनेक वर्षापासून हा आश्रम आहे, त्याच्या शेजारी अगदी ज्युनियर केजी पासून कॉलेज पर्यंत इतकं मोठं शैक्षणिक साम्राज्य त्यांनी या ठिकाणी उभं केलं आणि एवढं मोठं साम्राज्य उभं करत असताना लोकांना त्यांना दिलेली साथ, त्यांच्यावर लोकांचा असलेला विश्वास आणि जनतेच्या
जनतेपोटी त्यांची असलेली तळमळ, गरीब घरातला विद्यार्थी शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, तो अधिकारी झाला पाहिजे, त्याचं आयुष्य सुंदर झालं पाहिजे, ह्या तळमळीनं गोरगरीब हुशार होतकरू मुलांसाठी त्यांनी आज एवढी मोठी शाळा या ठिकाणी उभं केलेलं आहे. खूप कौतुक आम्हाला वाटतं बाबाजी की तुम्ही एवढं मोठं कार्य करताय आणि तुमची आमच्या पाठीवर सदैव ठाप आहे. परवाच मी बाबाजी आलेले कळालं की मी त्यांना भेटायला आलो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि बाबाजींना मी सहज विचारलं, बाबाजी आम्ही संसार परमार्थ करणारी प्रपंच करणारी माणसं आहोत, आम्ही नक्की काय केलं पाहिजे? आम्ही इतकं मोठं नाही आहोत की आम्ही तुम्हाला मानेसर काहीतरी मदत करू, इतकं मोठं आम्ही कोणीच नाही. हे प्रेम करणारे सगळे आपल्या परिसरात लोक, आम्ही काय केलं पाहिजे? बाबाजी म्हणले, माने सरांना आणि आरडे खाडे सरांना विचारा तुम्हाला काय करता येईल विद्यार्थ्यांसाठी. म्हणून एक आमचे मित्र परिवार आहेत, ही सगळी पाठीमागे उभा असलेली मंडळी, बाबाजींच्यावर प्रेम करणारी भावी परमार्थिक सगळी मंडळी, तरुण पिढी आहे. या सगळ्यांनी असं ठरवलं की आपण शाळेसाठी, शाळेचे विद्यार्थी आहेत 500, त्यामधले 200 ज्युनियर किंवा वरच्या कॉलेजचे असतील तर 300 जे खालचे 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, गरीब कुटुंबातून येतात, काहींची परिस्थिती नसते, अशा परिस्थितीसाठी त्यांना आपण वही आणि पेन, फुल नाही फुलाची पाकळी आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि हेच आयुष्य क्षणाक्षणाने निघून जात असताना, समाजामध्ये आपण राहत असताना समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. ह्या भावनेतून सगळ्यांनी एकत्रित येऊन आम्ही वर्गणी काढली आणि त्यासमोर दिसतात त्या वह्या, 300 वह्या फुल स्केप आहे आणि 300 पेनाचे किट. ते एका किट मध्ये मानेसर एक पेन, एक पेन्सिल, एक पट्टी, एक सिस पेन्सिल आणि एक शार्पनर असं आमच्या पद्धतीनं आम्ही ते दिलेलं आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला ते मिळावं आणि ते वर्षाच्या कामाला. एवढाच, तिथं काय मोठेपणाचा कुठला हेतू नाहीये. गुरुपौर्णिमा 29 तारखेला आहे, बाबांचा आशीर्वाद आम्हाला मिळतील ह्या भावनेनं आम्ही इथपर्यंत आलो. खरं तर गुरु हा विषय फार मोठा आहे. लहानपणी आईवडील गुरु असतात, शाळेमध्ये शिक्षक गुरु असतात, कधी कधी बायको सुद्धा गुरु असते, कधी कधी नवरा सुद्धा गुरु असतो. अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या क्षेत्रामधून काम करत असताना प्रत्येक व्यक्ती ही वयानं, ज्ञानानं लहान मोठी जरी असली तर तो गुरु असतो. गुरुचं फार मोठं महात्म्य आहे, आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, शिकलेलं आहे आणि बोलायला एवढा काही वेळ नाही. गुरु हा गुरु दीपस्तंभासारखा त्या शिष्यासारखा, शिष्याच्या पाठीमागे उभा असतो. गुरुमुळं आयुष्य उजळलं होतं, हे सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि सगळ्यांना माहित आहे, परत सांगायची काही गरज नाही. आमच्या पाठीमागं बाबाजींचा आशीर्वाद आहे. एवढं मोठं काम करत असताना बाबाजी नेहमी आम्हाला पाठबळ देतात. एक उदाहरण देऊन मी 2 मिनिटात थांबणार आहे. मानेसर मार्च 2023 ला आम्ही बाबाजींना, मी आणि देवडीचे आगार व्यवस्थापक सन्मान्य पुल्लीजी डुबल आज बारामतीत गेले, बदलून त्यांना घेऊन, भुजबळ साहेब आहेत पाठीमागे, यांना घेऊन भेटायला मी बाबाजींना आलो. बाबाजींचे आशीर्वाद घेतला, मी आश्रमामध्ये बसलो होतो. बाबाजींना विचारलं, तुम्ही काय चाललंय सध्या? बाबाजी ही साहेब आहेत म्हणजे नवीन बदलून आलेले आहेत, आपल्याला आगाराचा कायापालट करायचे, स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचं आपलं बक्षीस मिळवायचे. बाबाजीने सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे? आम्ही त्यांना सांगितलं, 30 वर्षापासून आम्ही पाणी विकत घेतोय, आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे, आम्हाला बोर घ्यायचं आहे, त्यामध्ये मोटर लागेल, आम्हाला प्रवाशांसाठी ऍक्वा पाहिजे. त्या मिनिटाला बाबाजींनी सांगितलं, 1 रुपया खिशामध्ये नव्हता. बाजारामध्ये फिरत होतो, गावामध्ये फिरत होतो, तालुक्यामध्ये फिरत होतो, 10 रुपयापासून 3 लाखापर्यंत 10,53,000 वर्गणी आम्ही 10 महिन्यामध्ये आम्ही चौघांनी गोळा केली आणि स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये, कुंभार साहेब, स्वच्छ सुंदर अभियानामध्ये पहिल्या वर्षी 10 लाखाचं बक्षीस. हा बाबाजींचा आशीर्वाद, हा मान तालुक्याच्या बसस्थानकाला पहिला मिळाला, माझा चमत्कार. लगेच दादा जगदाळेंना बोलवलं. हे सगळं साध्य होत असताना होम ऑफसेटचे आमचे मित्र आहेत दादासाहेब सुरेश जगदाळे, त्यांना सांगितलं, दादासाहेब 30 वर्षापासून बसस्थानकावर शंकरराव पाणी प्यायला नाही प्रवाशांना, त्या माझ्या माता, माई, माऊली, विद्यार्थी सगळे बसस्थानकावर असतात, प्यायला पाणी नाही. 1 लाख रुपये त्या ॲक्वाची किंमत आहे, काय केलं पाहिजे? बाबाजींनी दादासाहेबांना आदेश दिला, त्यांचं काय ते बघा, जाऊन तुम्ही भेटून या. 1 लाख रुपयाचा पिण्याचा पाण्याचा ॲक्वा पूर्ण बसून आम्हाला बाबाजींनी 2 वर्षापूर्वी दिला. आजही तो बसस्थानकामध्ये चांगल्या पद्धतीने चाललाय आणि त्याला मेंटेनन्स आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीतून, निधीतून आम्ही करत असतो. 3-3.5 लाखाची आम्हाला मदत केली म्हणून आम्ही कौतुक सोहळा करायला इथं आलो नाही. समाजामध्ये ही माणसं मोठी का असतात? थोर महापुरुष आणि साधूंची नावं का घेतली जातात? त्यांचा इतिहास का राहतो आणि ती त्या दर्जावर का असतात? त्यांना संतपद का मिळालं जातं? फाळके सर का असतं? पत्रकार सुद्धा आहे तिथं, दत्तात्रय फाळके, तुमचं सुद्धा स्वागत. हे कशासाठी मोठे असतात? समाजासाठी त्यांना वाटलं काहीतरी केलं पाहिजे माने सर, आणि इतकी मोठी मदत केली, डोळ्यातून अश्रू आले आणि ते साहेब बदलून गेले. साहेब जरी बदलून गेले तरी सुद्धा अविरत काम चालू ठेवा असं बाबांनी आम्हाला सांगितलं. आज तुम्हाला सांगतो, माझ्या शेजारी ते भुजबळ साहेब आहेत. 17 लाख रुपये कुंभार साहेब 17 लाख रुपये देहवडीतून तालुक्यातून गोळा करून एकट्यानं मागून आणून दत्त मंदिराचं काम तिथं आता चालू आहे.
पेवर टाकलेले आहेत, पत्रा टाकलेला आहे, फरशी टाकायचं चाललंय समाजामध्ये. अशी सुद्धा माणसं ही गुरुसाठी, ही पण गुरुपदावर आमच्यासाठी आहेत. आणि बाबाजी आम्हाला देवासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले. बाबाजीने सुरुवात केली, तालुक्यामधून आम्ही 10,53,000 गोळा केले पवार सर. आणि आता गेल्या वर्षी परत 4 लाख रुपये आम्ही असे भाजी विकणाऱ्या बाजारातल्या मलवडीच्या दहिवडीच्या महिलेकडून आम्ही 10 रुपये आणले. मंत्री जयकुमार गोरे यांनी 3 लाख रुपये दिले. कितीतरी लोकांची नावं घेऊ, खूप मसवडपर्यंत आम्ही पैसे आणले. बाबाजी गेल्या महिन्यामध्ये दहिवडी आगाराला संपूर्ण महाराष्ट्रामधून अ वर्गातून 51 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस आम्ही तुमच्या आशीर्वादाने घेऊन आलो. संतोष बोराडे, फार मोठं का आशीर्वाद. एका साधूने काम काय सांगितलं, तुम्ही फक्त एक गाडी आम्हाला चालू करा. एक गाडी आम्ही पाहुण्याची दहिवडी मलवडी चालू केली. काही दिवसानंतर ती बंद पडली, ती आमचा अपयश आहे, कबूल करतो मी. फक्त बस चालू करा म्हणून सांगितलं. 3.5 लाख रुपयाचं एवढं मोठं काम केलं. बाबाजी आम्ही तुम्हाला कधी मीच रुसता नाही की आमची सगळी मंडळी अरुण घनवट आहेत, निलेश राऊत आहे तिथं, सुभाष तात्या शिंदे, भुजबळ साहेब, शंकर आबा, अशोक महाराज, हे सरपंच वामनराव जाधव, संजू मामा गाडे, या सगळ्या मंडळीने ठरवलं आपण इतकं मोठं नाही तर काय गुरु वह्या देऊ. या ऋणातून उतराय होण्यासाठी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमचा फार वेळ नाही घेणार. असाच आशीर्वाद आमच्यावर नाही सगळ्यांच्यावर तुमचा असावा. एक आदर्श तरुण पिढी तयार करण्यासाठी, निर्व्यसनी पिढी तयार करण्यासाठी तुमचे आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायम असंच राहावं. आणि एक आध्यात्मिक पिढी, सुसंस्कृत पिढी तयार व्हावी. आणि यासाठी तुमच्या आशीर्वादासाठी आलोय. फार वेळ घेणार नाही, कार्यक्रम होणार आहे. बाबाजी धन्यवाद, तुमचं सहकार्य आम्हाला असंच मिळावं, सगळ्या मानदेशी जनतेला, संपूर्ण महाराष्ट्राला मिळावं. आणि उत्तरोत्तर तुमचा संपूर्ण भारतभर असंच तुमचं कार्य चालावं, तुमचा लौकिक व्हावा. तुमच्या आशीर्वादानं अशीच जनता सुखी व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून मी आपल्या सर्व मायबापांना दंडवत करून मी थांबतो. ओम नमो नारायण. अशक्यप्राय गोष्ट ही शक्य होती. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आपण दिलेल्या या योगदानाबद्दल आपल्या सर्वांचे गुरु परिवारातर्फे आभार. आपण पुन्हा एकदा थेट कार्यक्रमात आलेलो आहोत. शांतिगिरी महाराज यांचे भक्त आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेले दिसत आहेत या कार्यक्रमाला. गुरुपौर्णिमेनिमित्त खरं तर हा भरगच्च कार्यक्रम होत असतो. बाबाजींचे भक्त मोठ्या संख्येने या निमित्तानं आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. आपण कार्यक्रम पाहतोय ते बाबाजींची पूजाचा कार्यक्रम पाहत आहे. ओम नमो भद्रं कर्णेभिः श्रीयामदेवाः भद्रं या पदपूजेच्या कार्यक्रमानंतर आरतीचा कार्यक्रम झालेला आहे. आणि आरतीचा कार्यक्रम बाबाजींचा प्रवचनच ऐकायला झालेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते कार्यक्रमातील दृश्य आहे. आरतीचा कार्यक्रम आपण या निमित्तानं पाहत आहे. योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्रं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भस्वरं गणादिपुरमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरम् अर्धन्तुलसीतं आरतीच्या कार्यक्रमाचा आपण दृश्य पाहतोय. सर्वांना नम्र विनंती आहे, आपण आपल्या आसनावर उभं राहून घ्यायचं आहे. यावेळेला विविध महंत आलेले आहेत, महाराज आलेले होते, त्यांचाही या निमित्तानं सन्मान करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते महाराजांचं या निमित्ताने सन्मान करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
कौशल्य कदम यांनी बाबाजींचा सन्मान केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय. बाबाजींचा सत्कार कौशल्य कदम यांनी केलेला आहे. महाप्रसादाचे त्यांनी आयोजन, आजच्या कार्यक्रमाचा महाप्रसादही त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. कौशल्य कदम यांचाही यावेळी सन्मान करण्यात आलेला आहे. बाबाजी सन्मान करताना आपण दृश्य पाहिलेले आहे. आपण आलोय ते बाबाजींचं प्रवचन आहे. पुन्हा एकदा आपण बाबाजींच्या प्रवचनात आलेलो आहोत. पूरा वर्ष ऐकूया बाबाजींचं साफ प्रवचन. आपको लगे हुए हैं उस शापों को, अभिशापों को मिटाने वाला आप पर्व है. इसीलिए इसका गुरु पूर्णिमा का विशेष महत्व यह है, आपके जीवन के अंदर ये सारी छटाओ, हवा, पानी, जल, वृक्ष, फल, फूल, ये सब मनुष्य मात्र के लिए देने के लिए आ रहे हैं. ये धरती माता ये भी हमको देती रहती है. इसीलिए हर एक मनुष्य को, मानव को देने की इच्छा होती है. गरीब हो, बड़ा हो, छोटा हो. ये कभी बड़ा आदमी होता है तो उसको नहीं होती है, लेकिन छोटे आदमी को तो जरूर होती है देने की इच्छा. चाहे फिर अपने पास जो भी कुछ हो, जैसी भी हमारी परिस्थिति हो, उसमें से कुछ ना कुछ देने की इच्छा करती है. क्यों देने की इच्छा करती है? हमारी ये संस्कृति, भारतीय संस्कृति हर जगह पे दे रही है. हर जगह पे हर भारतीय संस्कृति आपको दे रही है. और इसके कारण आप लोगों को, हम लोगों को भी देने के लिए विचार करते हैं कि कुछ दो तो मेरा कुछ कल्याण होगा. जैसे अभी इस स्कूल के लिए अभी इन्होंने कुछ वह्या पुस्तक और पेन, पट्टी कुछ दिया. तो देने में आनंद मानने वाले लोग हमारे लोग हैं. रखने वाले में आनंद नहीं है, देने में आनंद मानते हैं. इसीलिए गरीब क्यों ना हो मनुष्य, लेकिन कोई घर के अंदर आ गया तो उसके लिए चाय पिलाने बिना, रोटी खिलाए बिना भेजता नहीं है. मेरे आंगने, हमारा भारतीय संस्कृति, अपने आंगन में कोई भी आवे अतिथि, कोई भी भाई आवे, बहन आवे, और कोई दूसरा पर का, बाहर का भी लोग आवे, उसको अतिथि देवो भव. इसीलिए इस अतिथि देवो भव इस तरह से हम लोग मानते हैं. हमारे आंगने भगवान आ गए, और भगवान के मैं क्या सेवा कर सकती. जो है मेरे पास, चाय पानी जो है, रोटी दाल साग जो भी अपने पास है, वो उसको सामने खड़ी करती है. अभी तो बहुत हम लोग आज के परिस्थिति में हम लोग सारी बात में सुखी है. सारी वस्तु हमको प्राप्त होती है. आज 50 वर्ष पहली परिस्थिति ऐसी थी कि हमारे पास कपड़ा पहनने का नहीं था. अच्छी तरह से कपड़ा जहां देखेंगे वहां ठिगड़ा लगाए हुए दिखाई देते थे. आज नहीं है. आज 2-2 हजार रुपए की साड़ियां पहनते हैं, 2-2 हजार का कपड़े पहनते हैं. आज कोई दुखी नहीं है. मन से भले दुखी हो, लेकिन सारी सुविधा भगवान ने दे दिया. और ये भी है कि हम पुण्यशाली भी जीव है, और पुण्यशाली के कारण ये सारी चीज हमको मिल भी रही है. पुण्यशाली नहीं होते तो हम लोगों को ये चीज नहीं मिलती. लेकिन पहले से अभी पुण्यशाली लोग हैं,
नहीं तो पहला तो कोई मेहमान आ गया तो बाजू और मेहमान, लेकिन वो जो भावना थी वो भावना बहुत उच्च कोटि की भावना, उच्च कोटि की भावना है। अपने पास आज भी कुछ नहीं होगा तो भी कहीं से ला के उस मेहमान के सामने हम समर्पित करते हैं। ये हमारी भारतीय संस्कृति है, समर्पित संस्कृति। हम लोग को दूसरे को खिलाए बिना पिलाए बिना दूसरों का आनंद ये हमारा आनंद है, दूसरों का सुख ये हमारा सुख है। इस तरह से हम लोग जीते हैं। जब तक हमको आनंद नहीं मिलता है तो ऐसी हमारी भारतीय संस्कृति, ये फल भी हमको देते हैं, ये पानी नदियां हमको देती है, ये वृक्ष हमको देते हैं। क्या क्या जाने क्या नहीं, क्या वस्तु कौन सी वस्तु नहीं देते, ऐसे कोई कहने की कोई जगह ही नहीं है। जहां भी देखो ये ऑक्सीजन दे रहे हैं हमारे जीवित रहने के लिए। ये वृक्ष ऑक्सीजन अपने को प्रदान करते हैं। क्या हमने ऑक्सीजन का पैसा दिया, ये जल का क्या पैसा दिया? हमारे शरीर का अनमोल ये शरीर, कोई आंख दे सकता है, कोई किडनी दे सकता है, कोई क्या दे सकता है? कोई किसी को कुछ दान करता है कि अपने आप मर गया और तो भी हम दे दान करते हैं। मर गया तो भी कोई बोले आंख का दान करो तो नहीं करते। तो ऐसे अनमोल चीज भगवान ने हमको दे दिया है। इस शरीर का कोई कीमत नहीं हो सकता है। आंख की कीमत नहीं हो सकती, हृदय की कीमत नहीं हो सकती, किडनी की कीमत नहीं हो सकती है। जितने भी ये शरीर हमको मिला है, हाँ, एक ऐसा मुंह मिला है, कान सुनने के लिए मिले हैं, हाथ देने के लिए मिले हैं, पैर भगवान का भजन करने के लिए, मंदिर में जाने के लिए मिले हैं। हाँ? कानों में कुंडल लगाते हो, कुंडल शोभावान नहीं है। भगवान भाविकांना विनंती आहे, प्रथमतः गुरुमाऊलीचा सत्कार संपन्न होऊ द्या आणि पुन्हा एकदा दर्शनाचा लाभ